नमस्कार. मी गणेश साधव पाटील, शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख पुणे आणि शासन नियुक्त सभासद पुणे महानगरपालिका. आता परिसरामध्ये ज्या चर्चा चालू आहेत व समाज माध्यमांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये ज्या प्रभाग रचनेबाबत दोन चर्चा चालू आहेत की वाघोली गावाला एक खराडी, चंदनगर आणि वाघोली एक प्रभाग आणि दुसरी बाजू वाघोली, लोहगाव, विमाननगर अशा भागात डायव्हर्ट केले गेले आणि दोन वाघोलीचे दोन तुकडे करून दोन प्रभाग होणार अशा प्रसार माध्यमांमध्ये चर्चा चालू आहेत. जर असे झाले तर याचे दुष्परिणाम आपल्या वाघोली गावाला खूप मोठ्या प्रमाणावर भोगायला लागणार आहे. वाघोली गावचा विकास करताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने वाघोली गावातल्या पुढाऱ्यांनी, त्याचप्रमाणे मतदारांनी आणि सर्व वाघोली गावातील रहिवाशांनी खूप मोठ्या प्रकारे सहकार्य करून विकास झालेला होता. पण तो विकास आता एवढी संख्याबळ पाहता आणि लोकसंख्या पाहता तो विकास पुरेसा नाही. त्याच्यासाठी या वाघोली गावाला एक स्वतंत्र प्रभाग वाघोलीचा असावा. कारण का आत्ताच माग आमदारकीची इलेक्शन झाली त्यावेळेस जवळपास 70,000च्या आसपास मतदारसंख्या होते आणि त्या पद्धतीने जर वाघोली गावाला थोडासा भाग खराडीचा जोडला गेला किंवा लोगाचा थोडा भाग जोडला गेला तर त्यामुळे काय होईल, पुणे महानगरपालिकेत जे सभासद जातील ते ह्याच परिसरातून गेल्यामुळे त्यांना ऑलरेडी ह्या भागातल्या विकासाच्या दृष्टीने ज्या समस्या आहेत त्यांची जाण असणार आहे. त्या जाण असल्यामुळे त्याच्यावरती उपाययोजना पुणे महानगरपालिकेत करण्यासाठी प्रश्न उपस्थित करतील, आपला आवाज उपस्थित करतील, आपला आवाज उठवतील. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळण्यासाठी एकदम अतिशय प्रभावी नगरसेवक आपल्याला मिळतील. ते कधी ते स्थानिक असले तर. स्थानिक याचा अर्थ कुणी वेगळा काढू नये. स्थानिक याचा अर्थ तो आपल्या वाघोली परिसरातलाच असावा. आता विमाननगरचा माणूस तिकडून किंवा लोहगावचा माणूस तिकडून वाघोलीत येऊन त्याला काम करणं तितकंसं शक्य होणार नाही. कारण तुम्ही विमाननगर ते वाघोलीच्या कटकेवाडीचा भाग पाहता, जवळपास एक 10 ते 12 किलोमीटरचं अंतर होतंय आणि इकडून टाटा गार्डन ते बीजेएस कॉलेजचं अंतर पाहिलं तर हे एक 9-10 किलोमीटरचं अंतर होतंय. त्या भागातल्या माणसाला सोसायटीत वाघोलीत काय चाललंय आणि वाघोलीतल्या उमेदवाराला विमाननगरमध्ये काय चाललंय किंवा चंदनगरमध्ये काय चाललंय याची पुरेशी माहिती मिळणार नाही व त्याच्यामुळं आपल्या भागाचा विकास खुंटेल. दुसरं प्रामुख्याने वाघोली गावात इतक्या मोठ्या प्रमाणावर सोसायट्यांचं जाळं पसरलेलं आहे. सोसायट्यांमध्ये प्रामुख्याने वाको आणि वासा या दोन संस्था काम करतात